बातमी व्हिएतनाममधून आहे। व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली आहे। बोटीमध्ये 33 भारतीय प्रवासी असल्याची माहिती मिळतेय। व्हिएतनाममधून एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे भारतीय प्रवाशांची बोट ही उलटलेली आहे। या बोटीमध्ये 33 भारतीय प्रवासी असल्याची देखील माहिती मिळते आणि या बोटीचा हा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवरती या ठिकाणी राबवलं जात आहे। व्हिएतनाममधली ही दृश्य आहेत। बोट उलटलेली आहे। बोटीमध्ये 33 भारतीय प्रवासी असल्याची देखील एक प्राथमिक माहिती सध्या समोर येते। प्रमोद उगले आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। प्रमोद, नेमकी घटना कधी घडली आणि या घटनेसंदर्भातले आताचे ताजे अपडेट्स काय? नक्कीच दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला फू कोक बेटाजवळ 33 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट समुद्रात उलटली आहे। यात जवळपास 18 ते 19 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे, परंतु बाकी जे पर्यटक आहेत त्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या घटनेवर पूर्णपणे लक्ष ठेवलं असून जवळपास जे 33 प्रवासी होते त्यांचा जे रेस्क्यू केले आहे आणि जे अद्याप बेपत्ता आहेत अशांचा देखील शोध या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय दूतावासाकडून जवळपास 24 तास कार्यरत असणारी हेल्पलाईन देखील इथे जाहीर करण्यात आली असून जे कोणी पर्यटक असतील त्यांनी यात संपर्क साधण्याचं आवाहन देखील दूतावासाकडून करण्यात आलंय। निश्चितच प्रमोद, या घटनेसंदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। có người Việt Nam mà nó ghép tùm lum